आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। नांदेडमधील एकाच घरातील 6 उमेदवार पडलेत। बातमी झाली होती सूर्यवंशींच्या कुटुंबातल्या 6 उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे, मात्र लोह्यात उमेदवार शरद पवार यांचा विजय झालाय। नांदेडमध्ये एकाच कुटुंबात 6 जणांना उमेदवारी दिली होती। या 6 जणांचा पराभव झालाय। लोहा नगरपालिकेमध्ये भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या 6 जणांना तिकीट दिलं होतं। या सर्वांचा पराभव झालाय। लोह्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांचा विजय झाला। तर लोहा नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 17 जागा, तर ठाकरे, शिवसेना, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागी विजय मिळाला। आमदार चिखलीकरांनी मतदारसंघातील लोहा नगरपालिका राखली आहे, तर कंधारमध्ये मात्र त्यांचा पराभव झालाय। आमदार चिखलीकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही खुशी काही गम असं चित्र सध्या दिसते। राष्ट्रवादीच्या 17 जागांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे, तर ठाकरे सेना, भाजप, काँग्रेस यांना एकेका जागी विजय मिळालाय। सूर्यवंशी कुटुंबानं 6 तिकीट आपल्या घरात घेतली होती, मात्र त्या 6ही ठिकाणी त्यांचा पराभव झालाय। लोह्यामध्ये उमेदवार शरद पवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते, त्यांचा विजय झालेला आहे। नांदेडमधल्या एकाच घरातले 6 उमेदवार पडलेत। सूर्यवंशी यांच्या कुटुंबातल्या 6